बालभारती मराठी इयत्ता 5वी धडा कल्पकतेचे वरदान. तुकाराम नावाचा एक गरीब मुलगा होता. एका म्हाताऱ्या आजीशिवाय त्याला आपले असे दुसरे कुणी नव्हते. आपली शाळा सांभाळून त्याला खूप काम करावे लागत असे. भल्या पहाटे तो पेपर टाकायला जायचा. शिवाय दुपारी शाळा सुटली की दुधाच्या बाटल्या पोचवायचा. त्या पैशात त्याची फी, पुस्तके, कपडे याचा खर्च भागे. आजीही थोडाफार हातभार लावत असे. मेथकूट, भाजणी, पापड असले पदार्थ करून ते ती विकी. त्यातून त्यांना कशीबशी मीठ भाकरी मिळे. एकदा आजी खूप आजारी पडली. तिला रोजचा भातसुद्धा टाकता येईना. तिथे इतर कामे कशी झेपणार? सगळा भार तुकारामवर पडला. त्याला घराबाहेर पडणे अशक्य झाले. पहाटे पेपर टाकायला सुद्धा जाता येईना. रोजचे दूधही पोचवता येईना. शाळा सारखी बुडू लागली. तुकाराम आजीच्या उश्याशी बसून तिला गोष्टीची पुस्तके वाचून दाखवी. वाचता वाचता त्याच्या मनात येई, बसल्या बसल्या इथे असे घरी आजीजवळ काही काम करता येईल का? एकदा तो याच विचारात गडला असता त्याच्या हातातील पुस्तकातून एक शुभेच्छा कार्ड खाली पडले. त्याच्या मित्राने ते त्याला पुस्तकातील खुणेसाठी वापरायला दिले होते. ते पाहताच तुकारामला एकदम कल्पना सुचली. अशी भेटकार्डे तयार करून ती विकली तर? त्याला चित्रे काढता येत होती. त्याने आपली कल्पना आजीला सांगितली. तिलाही ती आवडली. आजीच्या उश्याशी बसल्या बसल्या तो चित्रे रंगवू लागला. सूर्योदय, झाडावरचे पक्षी, प्राणी, निरनिराळ्या रंगाची फुले अशी कितीतरी. ही चित्रे त्याने आजीला दाखवली आणि तिची शाबासकी मिळाल्यावर तो आपल्या चित्रकला शिक्षकाकडे धावला. त्यांनी त्याला उत्तेजन दिले, मार्गदर्शन केले आणि एवढेच नव्हे तर त्यातले एक भेटकार्ड विकत घेऊन त्यांनी विक्रीचा शुभारंभ केला. आजी आजारातून बरी झाली आणि तुकाराम या कामाला वेगाने लागला. नेहमीपेक्षा काही वेगळे करावे असे त्याच्या मनाने घेतले. विचार करता करता डोळ्यासमोर अचानक एक पिंपळपान आले. पिंपळपानाचा भेटकार्डसाठी उपयोग केला तर? असे मनात येताच त्याने वाळून जाळीदार झालेले एक पिंपळपान घेतले आणि त्यावर त्याचा कुंचला नाजूकपणे फिरू लागला. डोळ्यापुढे घंटा आली आणि घंटेच्या आकाराची भेटकार्डे तयार झाली. अंड्याच्या आकाराचे एक कार्ड तर त्याने अशा खुबीने तयार केले की ते उघडताच आतून पटकन एक पिवळे पिल्लू वर येई आणि इवलीशी चोच उघडून नूतन वर्षाभिनंदन करे. कसे? ती अक्षरेच चोचीपुढे नेमकी यायची ना. एका भेटीकार्डात तुकारामने मसुरीची डाळ चिटकवून सुंदर मोर तयार केला आणि दुसऱ्या एका भेटकार्डात त्याने अशी युक्ती केली की ते सुलट असले की दाढीवाला बाबा दिसे आणि उलटे केले की जटाधारी बुवा वाटे. आता तुकारामची भेटकार्डे भराभर विकली जाऊ लागली. पण तेवढ्याने त्याचे समाधान होत नव्हते. तो वेगवेगळ्या कल्पना लढवून अनेक सुंदर सुंदर भेटकार्डे तयार करू लागला. ती इतकी नाविन्यपूर्ण असत की पाहता क्षणीच कुणालाही घ्यावीशी वाटत. या होणाऱ्या विक्रीमुळे त्याला अधिकच उत्तेजन मिळाले. पिंपळपानाच्या जोडीला आणखी इतर पाने आली. भेटकार्डासाठी त्याचाही त्याने कल्पकतेपूर्ण उपयोग केला. पाकिटेही मोठी छान सजवली. लहान मोठ्या रंगीबेरंगी टिपक्यांनी तो पाकिटे सजवायचा. कधी वरून पाण्याचे थेंब पडताना तो दाखवायचा. पण खाली उगवलेले गवत मात्र खरे दिसावे म्हणून त्यावर तो दुर्वा चिटकवायचा. कधी हिरवीगार गवताची पाती चिटकवून फुलांच्या जागी मात्र मुलांचे हसरे चेहरे रंगवायचा. अशी विविधतेने नटलेली कितीतरी भेटकार्डे त्याने तयार केली. दिवाळी, नाताळ, ईद अशा सणासुदीला तुकारामची ही भेटकार्डे खूप खपत. त्याच्या आजीला आनंद होई. त्याच्या या कल्पकतेमुळे तिच्या आजारापायी झालेला सगळा खर्च भरून निघाला. त्याची आजीही खडखडीत बरी झाली आणि तुकाराम नियमितपणे शाळेला जाऊ लागला. कल्पकता, चिकाटी, परिश्रम यामुळे हे सारे घडले. लोकांना मात्र ते त्याला मिळालेले एक वरदान वाटले. धन्यवाद मित्रांनो.